ते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. तुम्ही आहात, आम्ही आहोत. जीव जगात ब्रह्म आहे, सगळं काही आहे. एकंदरीत काय एक चित्र आहे उभं राहिलेलं. आणि आहे ते मूळ काय आहे, आणि सर्व असलं तरी सुद्धा निरंतर काय आहे, तर एक पोकळी आहे फक्त. काय आहे, फक्त पोकळी आहे. लक्षात घ्या. म्हणायला आपण म्हणतो अंतरिक्ष आहे, अवकाश आहे म्हणायला आपण असेही म्हणतो जीव आहे, असेही म्हणतो की शिव आहे, जीव आहे, शिव आहे. काहीतरी शब्द वापरतो आणि जे काही आहे आणि भासत आहे, वाटतंय, त्याचा आपण अर्थ लावतो, दुसरं काही करत नाही. आता पोकळी म्हटलं म्हणजे तुम्ही आम्ही जाणून घ्यायला काय म्हणतो, ही सगळी जी काही भासमान होणारी पोकळी आहे तिला खगोल म्हटलेलं आहे. खगोल. ख म्हणजे आकाश, ख म्हणजे आकाश. खग, खग म्हणजे पक्षी, आकाशात जे गमन करतात ते खग, असा फार सुंदर शब्द आहे. खगोल म्हणजे आकाशाचा, अंतरिक्षाचा गोल. तर त्या खगोलातच हा भूगोल आहे, आपण पृथ्वी म्हणतो. आणि नाना ग्रह असतील, काय असतील अंकत. म्हणजे खगोलाचाच भाग भूगोल आहे, हे लक्षात घ्या. भूगोल. तर हा भूगोल कसा निर्माण झाला? खगोलातनं. अगदी थोडक्यात समजून घ्यायचं तर ख म्हणजे आकाश आहे, आकाश. आकाशापासून वायू आहे, वायूपासून अग्नी आहे, अग्नीपासून तेज आहे, अग्नी आणि तेज. जलतत्व आहे अग्नीच्या पुढे स्थूल रूपात, आणि जलतत्वाच्या पुढे आहे पृथ्वी. आपण भूगोल आता म्हटलं ना, पृथ्वी. म्हणजे मूळ पोकळी आहे खगोल, त्यात 5 तत्व निर्माण झाली आहेत. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. एवढं लक्षात घ्या. पृथ्वी बनली जी आहे तिच्यात ही सारी 5ही तत्व आहेत, आणि 5 तत्वातील प्रत्येक तत्वामध्ये इतर 4 तत्व सामावलेली आहेत. मग या पृथ्वीवर, या भूगोलावर जे काही निर्माण झालेलं आहे असं वाटतं ते इतर 4 किंवा सगळ्या या 5 तत्वांचं बनलेलं आहे. मग ते काही असो, अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म जीव कोणताही असो, किंवा मोठ्यात मोठा जीव कोणताही असो, किंवा आकारमान दिसणारं आपल्याला निर्जीव वाटतं असं इतर
जे काही आहे तुमच्या आमच्या दृष्टीला भासमान आहे, आपल्या अनुभवाचं एक विश्व बनलेलं आहे, सर्व चर आणि अचर विश्व, त्याचाच आपण एक भाग आहोत, दुसरं काय नाही आहे. सर्व चराचर आहे पंचमहाभूतांचं, पंचपाच तत्वांचं बनलेलं. जीव जगत जे काही आहे ते, मग हा भासमान होतोय तो प्रपंच आहे पाचांचा. लक्षात घ्या, भासमान जे काही आहे तर तो प्रपंच आहे. आपण एक संसार, आपला घरदार हा काय म्हणतो, पण तसं व्यापक अर्थाने जे काही भासमान होत आहे ते पाच तत्वांचं बनलेलं प्रपंच आहे. तुमचं आमचं हे शरीर म्हणतो आपण, आपण स्वतःला काय समजतो सगळे? शरीर. शरीर. आता हे शरीर कशाचं बनलेलं आहे? कशाचं बनलेलं आहे? पाच तत्वांचंच आहे. जे आपण अन्न भक्षण करतो, हा त्याचंच अन्नच आहे. जे तुम्ही आम्ही अन्न खातो तेच पाच तत्वाचं हे शरीर उभं राहिलेलं आहे. गर्भामध्ये सुद्धा तो पिंड पोचला गेला, आईने जे अन्न खाल्लं त्याच्यावरच पोचला गेलेला आहे, निर्माण झालेला आहे. जीवापासून जीव जन्मती, हो की नाही? इतर जीव पण असेच आहेत. काही वायूतून निर्माण झालेले आहेत, काही जलातून निर्माण झालेले आहेत. त्या ठिकाणी जे तत्व जास्त प्रमाणात त्याचा तो जीव बनला किंवा ती वस्तू बनली, असं झालेलं आहे. आता बघा, हे का सगळं एवढं तुमच्याकडे हे सांगितलं की तुम्ही आम्ही प्रत्येक जण स्वतःला देह मानतो, देह समजतो, आणि हे अवतीभोवतीचं पाच तत्वांचं बनलेलं जे काय त्याचाच एक भाग आपण असतो, त्यातच वावरतो. पण प्रत्येकाला आपल्या ठिकाणी आपण आहोत ही जाणीव आहे. सजीव जो कोणी आहे त्याच्या ठिकाणी प्रखरतेने आहे प्रखरतेने. माणसाच्या ठिकाणी प्रखरतेने आहे, इतरांच्या ठिकाणी नुसतं चलन वलन होतंय, भूक लागली की अन्न भक्षण करतोय आणि इतर काही दोन चार क्रिया तेवढ्या करतोय. माणसाला बृहस्पती म्हटलेलं आहे. बृहस्पती म्हणजे बुद्धी ने स्वतःला आपण व्यापक आहोत हे त्यांनी तो जाणू शकतो. बृहत म्हणजे का? व्यापक. एवढ्या सगळ्या व्यापकाचा आपण स्वामी आहोत इथपर्यंत त्याची मजल जाऊ शकते. बृहस्पती म्हणजे ज्याने हे सगळं निर्माण केलं. माणसाच्या ठिकाणी बुद्धीच्या आधारे तो सर्व काही निर्माण करतोय. आजही तुम्ही पाहताय. म्हणून बृहस्पती हे उत्तम नामाभिधान आहे माणसाचं. तर जीव कोणता? जीव माणसाच्या ठिकाणी बुद्धी आहे, म्हणून त्याची मदत शिव आपण आहोत इथपर्यंत जाऊ शकते. अध्यात्म एकता आहे. जीवाची मूळ जे आहे त्याची उत्पत्ती किंवा मूळ त्याचं स्वरूप जे आहे ते शिवतत्व आहे मुळातलं. आपण मग अशी म्हटलं ना, उकळी. हा, लक्षात घ्या. एक क्रम थोडं असं लक्षात घेऊन राहायचंय. तर जीव आणि शिव, मुळाचं मूळ शिवतत्व आहे. त्याच्यापासून पुढे सगळं जे काही आहे ते आहे, असं जाणून घ्या. प्रपंच तुम्ही आम्ही म्हणतोय आणि आपण त्यातलेच आहोत हे समजतोय. आणि त्या पाच तत्वांचं एक असं आहे की ती कधीही स्थिर नाही राहत.
त्यांच्या आपापसामध्ये लढाया चाललेल्या असतात, संघर्ष चाललेला असतो. तुझं तुझं माझं माझं असं एकापेक्षा एक होण्याचा प्रयत्न करतो. 5 तत्वांच्या ठिकाणी हा कल्लोळ चालू असतो. आणि तुम्ही आम्ही जीवाला प्रत्येकाला जो काही त्रास म्हणून वाटतो ना, त्या 5 तत्वांच्या कमी अधिकपणामुळे होणारा त्रास असतो. जलतत्व जास्त झालं, कफ झाला, आजारपण त्याचं आलं. वायू तत्व, अग्नितत्व असं, किंवा जड खूप खाल्लं की जडता येते, जाड्य येतं. हे मी स्थूलमानाने सांगतो. आधी आणि व्याधी ज्या काही आहेत ना, ह्या प्रपंचाच्या अनुभवातल्या 5 तत्वांच्या अनुभवातल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनुभवास येतात. मग हा देह निर्माण झाला, तो वावरतोय आणि त्याचा कधीतरी अंत होतोय. प्रपंचाचे तत्व चालूच आहे ना, चक्र चालूच आहे. प्राणी जे जीवन जगतायत त्यांच्या ठिकाणी हा संघर्ष निमूटपणे सहन करतात आणि निमूटपणे मरून जातात, संपून जातात. माणसाच्या ठिकाणी बुद्धी असल्यामुळे तो म्हणतो की हे दुःख भोग मला का भोगावे लागतात, तो विचार करायला लागतो. मग ह्या दुःख भोगातून काही सुटका मला करून घेता येईल की नाही, काही उपाय आहे की नाही, असं करता 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 त्याने शोध घ्यायला सुरुवात केली. मग देव म्हणून जी संकल्पना उभी राहिली ना, ती त्यातूनच निर्माण झालेली आहे. मला या सगळ्यातून मुक्तता हवी आहे आणि ती कोण देईल, काय दिव्य तत्व आहे का याच्या सगळ्या सृष्टी चक्राच्या मागे, असा शोध घ्या. मग त्यातून देवकल्पना निर्माण. देव कसा, सर्वातून मुक्त करणारा. म्हणजे हे 5 तत्वाचा जो कल्लोळ निर्माण झालेला आहे त्याच्यापासून माझा बचाव, संकट म्हणतो आपण, आपत्ती म्हणतो, ह्याच्यापासून माझी सुटका करेल, माझी मोकळीक होईल. मग अशी ती देवाची कल्पना निर्माण. देवाला शरण जा. आता देव हे तत्व काय असेल? मग देव हे तत्व ह्यातलं तत्व नसणार, 5तलं नसणार, 5पासून वेगळं असणार, बरोबर ना? तरच तो ह्या 5च्या त्रासातून तुम्हाला मुक्त करू शकतो, जीवाला मुक्त करू शकतो. असं थोडं समजून घ्या. आता हे देवतत्व जाणणं, यालाच मोक्षाचा मार्ग, मुक्तीचा मार्ग असं म्हटलं गेलं. त्याला परमार्थ म्हटलं गेलं. परम अर्थ, या सगळ्याचा परम अर्थ काय, परमार्थ काय, प्रपंचातून बाहेर पडण्याचा, मोकळा होण्याचा श्रेष्ठ मार्ग कोणता, तर तो परमार्थ. दिव्यत्वाचा तो मार्ग आहे. दिव्यत्वापर्यंत तुम्हा आम्हाला जीवाला घेऊन जाणारा तो मार्ग आहे. दिव्यत्व म्हणजे देवतत्व. एवढं असं जाणायचं, असं जाणायचं. परमार्थ करायचं, त्याचा मागचा हेतू आहे की मला शांती मिळाली पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे, मला आनंद म्हणून जो आहे, जो चिरंतन आहे, देवतत्व. पुन्हा बघा, तो आनंद मला प्राप्त होईल का? काही संतांना मिळाला, काही श्रेष्ठ विभूतींना मिळाला, आणि त्यांनी त्यांना जे काही कळलं, प्राप्त झालं, ते सांगून ठेवलेलं आहे, त्याचे ग्रंथ निर्माण झाले. मग ते ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, तुकारामांची गाथा असेल, संतांचं साहित्य असेल, वाङ्मय असेल, दासबोधासारखा ग्रंथ असेल, काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून पहिली ओवी जरा वाचा, पहिली ओवी वाचा. श्रीराम शोते पुसती कोण ग्रंथ,
काय बोलिले जियेथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. पुढे वाचा पुढच्या. नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपिले. अध्यात्म निरोप, अध्यात्माचा निरोप इथे सांगितलेला आहे. तर अध्यात्म या शब्दाचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला आहे, खूपदा ऐकलेला आहे. अध्यात्म म्हणजे आधी आत्मा, आधी आत्मा, मुळात आत्मा आहे. मगाशी पोकळी शब्द ऐकला ना तुम्ही, तो इथे आता लक्षात घ्या. मुळात आत्मा आहे, त्याच्या ठिकाणी हे सगळं निर्माण झालं. म्हणून लक्षात काय ठेवायचंय, सर्वाधी सर्वाआधी आत्मा आहे, तो मूळ आहे. शांती पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, चिरंतन सुख पाहिजे, तर एवढं लक्षात घ्यायचंय, मी देह नाही, आय एम नॉट अ बॉडी, मी आत्मा आहे. हे ठसूनच घे. काय करा तुम्ही, व्यवहार तर करायलाच पाहिजे, पण करताना हे लक्षात ठेवायचंय की मी आत्मा आहे. आता हे अतिशय सोपं कोणाला आहे, इथे गुरु शिष्यांचा संवाद आहे, लक्षात घ्या. ज्याला हे काय आहे गुह्य ते कळलं, गुह्य ज्ञान झालं, असे आपले गुरु आहेत, त्यांनी हे सांगून ठेवलेलं आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी हे आपल्याला माहीत असलेले ग्रंथाची नाव सांगतो. एकनाथी भागवत असेल, एकनाथी भागवत वाचलंच पाहिजे, प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आयुष्यात एकदा तरी एकनाथी भागवत वाचन करा, वाचा. वेळ लागेल एवढा मोठा तो ग्रंथ पाहून अर्थ पण दिलं असं. काही ग्रंथांची अशी पृष्ठसंख्या जास्त आहे. दिवसातून 1 तास वाचत बसा, द्या वेळ, त्याला द्यायलाच पाहिजे. हा, कारण इथे भक्ती मार्ग शब्द आलाय की या ग्रंथामध्ये काय आहे मुख्य, तर भक्ती सांगितलेली आहे दासबोधामध्ये. भागवत हा तर भक्तीचा कळस आहे, भक्तीचा कळस भागवतामध्ये आहे. तेव्हा भागवत प्रत्येकाने वाचलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे. तर दासबोधावरनं सांगतो तुम्हाला, दासबोधामध्ये काय आहे तर मुख्य भक्तीच सांगितलेली आहे. भक्तीतून ज्ञान प्राप्ती आहे. कोणी ग्रंथ वाचा ज्ञानप्राप्तीसाठी, पण त्या तुमच्या वाचनाचा किंवा तुम्ही अगदी ध्यानाला बसाल, काय करायला बसाल किंवा तीर्थयात्रांना जाल, तिथे तुमच्या हृदयामध्ये भक्तीची ज्योत पाहिजे. भक्तीतून बघा, तुमचं आमचं जीवन जे काही आहे ना ते भक्तिमयच आहे. आपण खातो ते अन्न आपल्याकडे काकडातील फार सुंदर पद आहे की मी देवा तुझा प्रसादच आहे, मी अन्न खातो ते, मी चालतोय ती तुझी यात्राच आहे. अशा प्रकारचं ते सुंदर पद आहे. हा, तर भक्ती जर तुमच्या हृदयात निर्माण झाली, भक्तीची ज्योत जर तुमच्या हृदयात निर्माण झाली, तर एक लक्षात ठेवा कायम की मुक्तीचं द्वार तुमच्यासाठी उघडं झालेलं आहे. त्याशिवाय नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. त्या भक्तीतूनच तुम्हाला हळूहळू हळूहळू हे काय आहे, हे जसं एक दार असं उघडं होतं, एक कवाड उघडं होतं आणि आपण प्रकाश 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 प्रकाशाच्या झोताखाली जाऊन शेवटी उभे राहतो. अशा प्रकारे जर तुम्ही भक्तीवर पहिलं पाऊल टाकलं
तर पुढची पुढची द्वार ज्ञानाची कवाड तुमच्यासाठी उघडी होतात आणि आपेआप होत. ज्ञान व्हायला काही वेळ लागत नाही. सद्गुरु विश्वास पाहिजे. हे कोणी आपल्याला सांगितलेलं आहे? सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. मग त्यांच्या वचनावर, त्यांच्या शब्दावर, त्यांच्या आज्ञेवर पूर्ण विश्वास पाहिजे. त्यांनी सांगितलं हे बाबा रोज एक समास वाचलाच पाहिजे. नंतर बाबा एक समास वाचल्यानंतर 5 मानाचे श्लोक वाचलेच पाहिजे. हे तुमच्या आमच्या या संप्रदायातली जी रीत आहे ते तुम्हाला सांगतो की दासबोध नित्य वाचनात, नित्य श्रवणात तुमच्या आमच्या तरी असला पाहिजे. दासबोध आपला संप्रदायाचा गुरु ग्रंथ आहे. म्हणजे गुरु प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत येऊ शकत नाहीत. असतात स्थूल रूपात येऊ शकत नाही. सूक्ष्म रूपात तुमच्या ठाईच आहेत सद्गुरू, निश्चित, निसंशय. तर तो गुरुमूर्ती असा हा ग्रंथ आहे दासबोध. भाऊसाहेबांनी आम्हाला असा दिलेला म्हणून हातात दिलेला आहे तुमच्या आमच्या भाऊसाहेबांनी. बघा दासबोधाचा शब्द आपल्याकडे चालू आहे. आपल्याकडे आपल्या गुरुबंधू, आमचे गुरुबंधू बाबाजी सर, त्यांनी निवृत्त झाल्यानंतर त्याच वर्षी सुरू केलं. त्यामुळे आज 50-51 वर्ष झाली आपल्याकडे दासबोधाचा सप्ताह होतोय. आता हे मला वाटतं 51 वर्षाचं असेल. भाऊसाहेब महाराजांनी दासबोधाचा सप्ताह सुरू केला. गुरुलिंग जंगम महाराजांनी देह ठेवल्यानंतर साधारण म्हणजे बघा 1886 पासून पहिला सप्ताह श्रावण मास साधन सप्ताह म्हणायचे. भाऊसाहेब त्याला काय म्हणजे साधन सप्ताह म्हणायचे. आणि ते जर तुम्हाला सांगितलं तर कोण एकही जण इथे येऊन बसणार नाही. आजच्या काळातला भाऊसाहेबांची कडक शिस्त होती. भाऊसाहेबांनी स्वतः ते केलं होतं. स्वतः 18 तास ध्यान केलं होतं. मग शिष्यानं सांगू शकले ते. तर ते सप्ताहामध्ये काय पद्धत होती, गावागावातून शिष्य जमायचे. मला वाटतं हिंजगिरीला असेल किंवा पहिला निंबार्गीला पण असेल. ते हिंजगिरीचा मठ नंतर झाला तर, किंवा हिंजगिरीला मठ तेव्हाच झाला असेल. दुसऱ्या वर्षी गुरुलिंग जंगम महाराजांनी देह सोडल्यानंतर, ठेवल्यानंतर, काय स्थळ कोणते आठवत नाही, पहिला जो सुरू झाला सप्ताह. सांगायचं काय तर दासबोधाचं आणि इतरही म्हणजे ध्यानाला आमच्या महाराजांकडे तीच पद्धत होती की एक जण ग्रंथ वाचत असे आणि इतर सगळे असे रांगेमध्ये ध्यानाला बसत असत. म्हणजे ते श्रवण करायचं, इकडे वाचन चालू असायचं, त्याच वेळी ध्यानाला बसलेले ध्यान करीत असत. ही पद्धत होती ध्यानाची. तशी त्यावेळी भाऊसाहेबांनी ती घालून दिलेली पद्धत ती पुढे चालू राहिली. तर भाऊसाहेबांची आज्ञा काय असायची की ध्यानाला बसायचं आहे आणि एखादा ग्रंथ वाचन सुरू असायचं. आता तुम्ही इथे किती वेळ बसलेला आहात? मला वाटतं 10 मिनिटं पण नसेल झाली. 10-15 मिनिटं झाली असतील, काय असेल ते असेल. ते वाचक वाचतोय आणि एका जागी बसून 9 तास ध्यानाला बसायचं. भाऊसाहेबांची आज्ञा काय होती, हा जो संप्रदाय उभा राहिलाय तो असाच नाही राहिलाय. त्या पायावर हे संप्रदाय तुमचे आमच्या आतापर्यंत सुरू राहिलेले आहेत. 9 तास बसायचं एका जागी. मग तो ग्रंथ कोणता असेल तो कोणता असेल चालू असेल. आसन सोडायचं नाहीये. काय असेल आणि कसं ते उभं राहिलं असेल, कसं ते रुजलं असेल, काय निष्ठा काय असेल.
गुरु वचनावरची, गुरूंच्या आज्ञेची निष्ठा किती असेल. त्यामुळे भाऊसाहेबांचे एकापेक्षा एक शिष्य निर्माण झाले. भाऊसाहेबांचे शिष्य एकापेक्षा एक ज्ञानी थोर निर्माण झाले. सिद्धरामेश्वर महाराज, काळसिद्धेश्वर महाराज, आणि हे आठवतात नावं तेवढी सांगतो तुम्हाला. रणजित महाराज, कन्नूरचे गणपतराव महाराज, आणि इतर आमचे कितीतरी आम्ही तर पाहिलेले होते. ते 15-16 जण असे रांगेत बसायचे गोरेगावच्या मठामध्ये. तिकडे आग्र्याचे ते विलासानंद महाराज, कारवारचे रणछोडराय महाराज. हा, ही मला जेवढी स्मरणात आता आहे ती नावं सांगतो. कांतीलाल महाराज यायचे, वखारिया महाराज यायचे तिथे. एक सावंत महाराज म्हणजे विचारे महाराज यायचे. इथे आता वरळीला मठ आहे ते कृष्णा साधू महाराज. म्हणजे त्यांची नावं आठवली की धन्यता वाटते. सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य. हा, बाकी भाऊसाहेबांचे शिष्य सुद्धा खूप. सिद्धरामेश्वर महाराज, काय बागेवाडीला मठ आहे. गुरुपादप्पा मठ, त्यांना गिरिमल्लेश्वर आहे, तिथे त्यांचाही मठ आहे. 5-6 जणांचा असं एकत्र एक फोटो पाहिलाच आठवतोय. एकापेक्षा एक शिष्य. आणि गिरिमल्लेश्वरांची तर 2-2 लाख शिष्य मंडळी होती त्यांची. आता इथे आपल्या काळसिद्धेश्वरांची बाणगंगेला आपण म्हणतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेग लागलेली असते. लाखो शिष्य आहेत. सिद्धगिरीला कधी जाल बघाल तर लक्षावधी शिष्य परिवार आहे. हिंसगिरीला आजही जा तुम्ही गुरुपौर्णिमेला किंवा भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीला, जयंतीला, महासागर असा लोटलेला असतो. महासागर म्हणजे हा संप्रदाय कुठपर्यंत पोहोचलेला आहे. हे ज्ञान भाऊसाहेबांचं कुठपर्यंत पोहोचले, ही भक्ती भाऊसाहेबांची कुठपर्यंत पोहोचलेली. तर संप्रदायाच्या स्थापनेमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या भाऊसाहेबांनी. की 4 भजनं करा म्हणून सांगितली. सकाळची काकड आरती, नंतर सकाळचं भजन, नंतर दुपारचं भजन आणि रात्रीचं भजन. आणि 4 भजन जो नित्य नेमाने करेल त्याला ज्ञान तर होणारच, परंतु त्याचा संसार सुखाचा होईल, समाधानाचा होईल. त्याला कमतरता कशाची पडणार नाही, उणीव कशाची भासणार नाही. त्याच्यावर येणारी संकट निवारण होईल संकटांचं. कारण भाऊसाहेबांनी सांगितलं 4 भजनं जिथे चालतात त्या घरादाराचं रक्षण मी करीत असतो, असं सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलेलं, भाऊसाहेबांनी सांगितलेलं वचन. त्यामुळे सिद्धरामेश्वर महाराजांकडनं ऐकलेलं आमच्या महाराजांनी, रणजित महाराजांनी यांनी पण आम्हाला हे सांगितलं की 4 भजनं करा, बाकी काय नाही केलं तरी चालतंय, करू नका असं नाही. काही नाही केलं तरी चालेल, पण 4 भजनं नित्य नेमाने करा. आणि दासबोधाचं सकाळी एक समास, संध्याकाळी एक समास वाचन करा, श्रवण करा. हे तुम्हा आम्हाला सांगितलेले सद्गुरूंची आज्ञा म्हणून लक्षात ठेव. बर, ठीक आहे. आता वाचले 5, त्याच्या पुढचे काय जरा वाचा. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला. आत्मस्थितीचा निश्चय. भक्तीने, ज्ञानाने शेवटी काय होणार आहे की आपली स्वरूप स्थिती काय आहे, आपण खरे कोण आहोत याचं तुम्हाला ज्ञान होणार आणि त्याचा निश्चय होणार. मग मी देह नाही ह्याचा निश्चय होतोय, तर मी देव आहे. मुक्ती जी म्हणतात ना, ती कुठे अशी वर ठेवलेली नाही टांगून कुठेतरी आणि ते जाऊन पकडायचे धरायचं असं नाहीये. ते बैसले ठाई पांडुरंग, तूच आहेस पांडुरंग, तुझ्या ठाईच आहे विठ्ठल. मग हा देह प्रकृतीचा बनलेला आहे, 5 तत्वाचा बनलेला आहे. मुळामध्ये आहे तो आत्मदेव आहे, हे जाणायचं.
आमच्या महाराजांनी सोपं सांगितलं. आत्मदेवाला जाणायचं कसं? अगदी सोपं, की तू जिथे कुठे असतोस तिथे तुला एक नित्य जाणीव असते. काय? तर आपल्या आपण आहोत. मी आहे हे तुम्हाला जे कळतंय ना, ते तुम्हाला म्हणजे नावगाव अमका देह असलेल्याला नाही, तर साक्षात परमात्म्याला कळतंय मी आहे म्हणून. ही या मनुष्य देहाची उपलब्धी आहे. नाहीतर का तिथे ती जाणीव आहे बघा. म्हणून जाणीव हाच ईश्वर आहे असंही म्हटलेलं आहे. जाणीव हाच ईश्वर आहे. तुमच्या ठिकाणी जे कळते पण आहे ना, म्हणून तर आपण आपल्याला हवं तसं करतो बघा. आणि आपल्याला जरा दुःख झालेलं तर आपल्याला आवडत नाही, त्रास झालेला आपल्याला आवडत नाही. म्हणून त्रास माझा दूर व्हावा म्हणून आपण प्रयत्न करतो सतत. औषध घेतो, पाणी घेतो, व्यायाम करतो, काय अगदी पिक्चर बघायला जातो म्हणा, हिंडायला जातो, भेळपुरी खायला जातो, काय असेल. आपल्याला बरं वाटलं पाहिजे. आपल्याला कोणी वाईट म्हटलेलं पण आवडत नाही बघा. मग तू कोण क्रूर कर्मा असेल, खून करणारा असेल, चोरी लबाडी करणारा असेल, त्यालाही कोणी नाव ठेवलं तर त्याला नाही आवडत. आपल्याला कोणी वावगं म्हटलं की खपत नाही, कारण आपल्याला म्हणजे आपल्या ठाई जे देवतत्व आहे त्याला. तो अभिमान इगो काय असेल तो असेल बाजूला, पण मुळामध्ये त्या देवतत्वाला जराही खपत नाही लागलेलं इतर काही. हे तत्व आहे अध्यात्म म्हणून, आधी आत्मा म्हणून. तर आपण आत्मदेव आहोत. विदेह स्थितीचा निश्चय असा एक शब्द आहे. विदेह स्थितीचा निश्चय. देह नसताना सुद्धा आपण आहोत विदेह. हे अध्यात्म आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येकाने हे लक्षात ठेवा. देह नसला तरी सुद्धा मी आहे. तुमच्या आमच्या भाऊसाहेबांच्या, सिद्धरामेश्वर महाराजांच्या, निसक्त महाराज किंवा रणजित महाराजांच्या ज्ञानाचा अगदी सार अर्थ कोणता असेल तर मी आहेच आहे, मी नाही असं कधीच होत नाही. मृत्यू ही कल्पना आहे. जशी जन्म ही कल्पना आहे तशी मृत्यू ही सुद्धा एक कल्पना आहे. हे कळणार कसं? दासबोधाचं वाचन करायचं आणि ते मनापासून करायचं. सद्गुरूच पहिलं आपण जे काही ध्यान पद्धती सांगितली ती ध्यान पद्धती, ध्यान मूलम गुरोर मूर्ती, पूजा मूलम गुरोर पाद, असं म्हणून म्हणजे सगळ्या विचारांपासून तुम्ही मुक्त होता, मोकळे होता. आणि जे वाचणार त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित होतं. मग असं नित्य वाचन चालू ठेवल्यानंतर ते जे काही ज्ञान आहे ते तुमच्या ठिकाणी उभं राहतं. दुसरं काय नाहीये. ते ज्ञान उभं राहतं आणि आत्मज्ञानाचा प्रकाश काय आहे हा तुम्हाला कळतो. मग साक्षात्कार म्हणा त्याला. तर आणि ह्याच्यात नित्य नेम पाहिजे बघा. ह्या 5 तत्वांपासून मोकळं व्हायचं असेल ना तर आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी नित्यनेम केलाच पाहिजे. आत्म्याची पावर वाढवायची आहे तुम्हाला. ह्या 5 तत्वांची पावर कमी करायची आहे, काढून टाकायची आहे. मग आत्म्याची पावर, आत्म्याची शक्ती वाढली पाहिजे. मग नित्यनेम तो चालू राहिला तरच होणार ते. नाही तर हे तर बसलेलंच आहे बोकांडी. जन्म म्हणजे उभा राहिलं ते बोकांडी बसलेलं आहे. ती जन्मकल्पना नाहीशी करायची आहे तुम्हाला. त्याच्यासाठी हा परमार्थ आहे. म्हणून ध्यान धारणा करा. म्हणून पूजेला थोडा वेळ द्या. ते पण स्थिर, शांत. अवतीभोवतीचं लक्ष अजिबात तिकडे दुर्लक्ष झालं पाहिजे, अलक्ष झालं पाहिजे. अवतीभोवतीच्या सगळ्या ह्या पसाऱ्याकडे अलक्ष करून स्वतःकडे, स्वरूपाकडे लक्ष ठेवणं म्हणजे ध्यान, म्हणजे ती पूजा होते. मग तसबिरीची पूजा सुद्धा स्वतःची पूजा होते. कुठच्या देवाच्या मूर्तीची पूजा सुद्धा स्वतःची पूजा होते. असं घडलं की, कारण जे काही आहे ना ते आपलंच रूप आहे. दर्शन होतंय ना 5 तत्वांचं, हे सुद्धा आपलं रूप आहे. हे नंतर कळतं, पण तोपर्यंत हा त्रास वाटतो.
ते कळलं की कशाचा त्रास नाही, म्हणून सर्व त्रासातून मुक्ती, पूर्ण समाधान, पूर्ण आनंद, चिरंतन आनंद काय आहे तो नंतर कळतोय. त्याच्यासाठी हा परमार्थ आहे, त्याच्यासाठी हे अध्यात्म आहे, त्याच्यासाठी धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूचे पाय धरा, दुसरे काय करू नका, जगात कोणाचे पाय धरू नका. सद्गुरूचे पाय धरणं म्हणजे सद्गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळणं. गुरुतत्व तुमच्या ठाईच आहे याचा उलगडा तुम्हाला होतो. तो दासबोध आहे, तो दासबोध आहे. दासबोध, दास म्हणजे सद्गुरूचे दास, श्रीरामाचे दास, समर्थांचे दास होऊन राहणं. तुमच्या पुढे माझी बुद्धी नाही चालणार, नाही चालत. ही बुद्धी माझी मी ठेवली तुमच्या पायाजवळ, ते नमन आहे, तो नमस्कार आहे. म्हणून साष्टांग नमस्कार. मी नाही, हा देह माझा नाही, मी नाही, म्हणून पूर्ण शरणागती. मग त्या अहमचं विसर्जन होतं, मन नाहीसं होतं, मग ते नमन होतं. अहमचं विसर्जन झालं की सोहम परमात्माच उभा राहतो, जो आहे तो. समर्थाची कृपा होते, सद्गुरूंची कृपा होते. कृपा म्हणजे आमच्या सिद्धरामाची महाराजांनी करून पा, दुसरं काय ना, कोण नाही तुला सांगणार आणि काय देणार, हात ठेवणार डोक्यावर. तू कर, सांगितले नाही सद्गुरूंनी, गुरूंची आज्ञा आहे ती करून पहा काय होतं ते. मग निवांत राहा, चिरंतन स्वरूपामध्ये निवांत राहा. अक्षय सुख काय आहे त्याची प्रचिती येणार तुला. अक्षय सुख म्हणजे कधीही नाहीसं न होणार सुख, हे आपलं स्वरूप आहे, हे तुझं. याची देही याची डोळा, पाशील मुक्तीचा सोहळा. या भक्तीशिवाय दुसरं काही नाही. भक्तीच श्रेष्ठ आहे. भाऊसाहेबांनी तुम्हाला ही भक्तीची जी वाट तुम्हाला दाखवलेली आहे, तुमच्या आमच्या घरापर्यंत, तुमच्या आमच्या मनापर्यंत आलेली आहे ती भक्तीची वाट. तर त्या भक्तीतच मुक्ती आहे याची प्रचिती घेऊन धन्य व्हायचं. दुसरं काय आहे, दुसरं काय आहे. हा, जय गुरु. आणखी काय आहे का वाचायला? शेवट काय आहे एखादी? जयाचा भावार्थ जैसा, दयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पिसा, तयास तेची प्राप्त. ज्याचा जसा भावार्थ, म्हणून भाव तोची देव. तुम्ही जसा भाव ठेवणार ना, तुमचा असा पराकोटीचा भाव जर निर्माण झाला तर महादेव तुम्ही आहात याचा तुम्हाला साक्षात्कार होणार. देवाचा देव महादेव तो आपणच आहोत. म्हणून भाव असा झाला पाहिजे की तसा साक्षात्कार तुम्हाला होणार. ते रूप तुमच्यासाठी उभं राहणार. करायचंय म्हणून आमच्या अरे करायचं आहे ना, मग ते ऐटीत कर. असं भव्य दिव्य आमच्या महाराजांचं निसत्य महाराजांचं सांगणं, तू जे काय करतोस ना ते असं थाटात कर, उत्साहात कर, आनंदात कर. मग तिथे कशाचं काय असं वाटून घेऊ नको, हे एवढं करू का तेवढं करू, नाही. ऐटीत कर, मस्तीत कर आणि मस्तीत राहा. परमात्म्याच्या मस्तीत राहा की आम्ही तो परमात्मा आहे. असा आनंद, असं सुख, सुखाचं सुख माझ्या ठाई भरलेलं आहे याची प्रचिती घेऊन तसा राहा. ह्याच्यासाठी एकच करा, जय गुरु करा. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. श्रीराम. ओम नमः